नमस्कार शेतकरी मित्रांनो, भूजलधारामध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, हा बोरवेल पॉईंट जे नवीन पाणी पाहायला शिकणारे असते त्यांच्या मनात कसं कन्फ्युजन असतं याबद्दलचं आहे. हे जे पाणी पाहत आहे ते पण नवीन पाणी पाहायला शिकत आहेत आणि त्यांच्या मनात कसं कन्फ्युजन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळेल. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये एका पार्टमध्ये त्यांनी एक पॉईंट पण काढलेला आहे आणि त्या पॉईंटचं ड्रिलिंग पण त्यांनी केलेलं आहे 300 फुटापर्यंत. ते आता ते चेक करतायत आणि पुढच्या पार्टमध्ये त्यांचं जे कन्फ्युजन आहे ते अशोक वाघमोडे सरांनी कसं क्लिअर केलेलं आहे हे तुम्हाला पाहण्यास मिळेल. इथं उगं काहीतरी थोडंसं वजन वाढतंय का माल तर लांब नको वाढतंय हातामध्ये माल असलं इथं काय सुधारणा ह्याला रिबोर केलं तुम्ही तरी काय फायदा होणार नाही. पाणीच नाही खाली तर काय फायदा. लाईन जर एखादी खाली असेल तर ते रिबोर करण्यात मतलब नाही काहीतरी हे पुरं हे तुम्हाला तेच आहे ना म्हणायचं. हा मग काय आहे ते करू का काय चालूच राहते ना. हे पहा मित्र हे शेतकरी मित्र आहेत आणि हे अभ्यास करते. ह्यांना इथं खाली आणखी पाणी दाखवतं ह्या बोरच्या खाली, पण इथं आपल्याला एकही लाईन दाखवत नाही आणि ह्या बोरला पाणीही नाही. तरी पण ह्यांना इथं 3 दाखवतात का तुम्हाला? 4 लाईन दाखवते. ह्यांना 4 लाईन दाखवतात इथं. व्हिडिओमध्ये पाहताय की हा शेतकरी मित्र काहीही समजून घेण्यास तयार नाही, कारण त्यांची तशी मनाची धारणा झालेली असते आणि ते ऐकूनही घ्यायला तयार नसतात. त्यांचं ठाम मत असतं की जिथं त्यांनी पाणी पाहिलेलं आहे खरंच पाण्याची धारा आहे. परंतु जे शेतकरी मित्र नवीन पाणी पाहायला शिकत असतात त्यांचं कन्फ्युजन असं राहतं, या जगामध्ये कुणीही पानाडी परफेक्ट नाही, परंतु जो अनुभव असतो त्यामधून जुने पानाडी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा पाणी शोधण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या डोक्यातलं तुम्ही पहिलं काढून टाका ते आणि आता नवीन ह्यानी समजा चेक करा. डोक्यात काहीच नाही आता. डोक्यात तरी कसलं काढायचं? दगड घालून घ्यायचं. डोक्यात फिट असलं की ते त्याच करत राहते. आमच्या झटत त्याला हे तात्या शांत राहा. आणि कन्फ्युजन म्हणजे तेच असतंय. हा. तुम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन चेक करा, हे दाखवणारच नाही तुम्हाला. दुसऱ्याचं काय आता काय विषयच नाही ना दुसऱ्याचा. तेव्हा तिथं रॉड फिरतो पण तिथं आहे का तिथं खाली पाणी? मग आता हे जाईल ना पाणी असं मला माझं मत सांगता येते. मताला काय तुमचं मत सांगतो पाणी कसं नाही त्यात? पाणी खाली दाखवते मला 3च्या खाली. काहीच नाही साहेब, तिथं रोड सुद्धा हालत नाही. माझा कसं हालते आता? माझ्या डोक्यात बी नाही आता काही. तुम्ही इथं नका, दुसरीकडे चेक करा. तुम्ही तुमच्या शेताच्या बाहेर दुसऱ्याच्या शेतात तिथं आता बरोबर मला दाखवेल. 4 लाईन दाखवतात. 4 मग मोटर कबूल नाही त्याच्यात. मोटर वय खाली पाणी दाखवतंय ना. ओरिजिनल आहे का एक पाणी बारक कटलं म्हणून दाखवतंय. खाली जे आहे ते 3 लाईन मोठ्या दाखवतंय. मग इथं एक बी लाईन दाखवणार ना मला. तुम्हाला दाखवणार पण मला खाली 3 लाईन माझ्या मोठ्या हातावर दाखवतात. फार- ही जी काहीच लाईन आहे का ऐका एक मिनिट. ही लाईन आहे का ही 2.5 इंचच्या पुढे दाखवते, 2 इंचच्या पुढे दाखवते. ही लाईन जी आहे का ही 2 इंची दाखवते. या काय नाही साहेब, तुम्ही अभ्यास करा आणखी. ह्या 2 लाईनीत मला 4 इंच पाणी दाखवतं. पाण्याच्या ही एक ह्याच्यामध्ये- लाईन आहे हो का 1.25 इंच असं दाखवते हो का इथे. ऐका ना तुम्ही, पाण्याच्या ह्याच्यामध्ये येडे धरीत लोक. हा हे सुद्धा आमचं नाही नाही काय करत तुम्हाला काय बस जरा नाही नाही आमचं सुद्धा पोरग त्याच ना आता ते सदा घ्यायचंय मला आणि 500 घालायचंय. आता मशीन आणायची. काय करायचंय यांचं नाही ऐकायचं. काय करायचंय प्रॅक्टिस माझ्या मनावर आहे. आता गाडी बोलवायची. गाडीवाला मगच फोन आलता. काय जे असेल त्यास आपल्या मनाने डबल घालायचं. ह्यांचं मनामध्ये नाही घालायचं. तुम्ही बघा तुम्हाला संध्याकाळी एवढे पडतो गाडी येणार आहे संध्याकाळी. तुमची इच्छा समजा तुम्ही काय करायचं तुम्ही करू शकता. हे झालं पण उगत ते बी तुम्हाला देखील मी बोलणार नव्हतं बरं का. पण ते कदम सर काय म्हणले त्यांना एकदा दाखवा म्हणले. फक्त तुम्ही दाखवा. बरोबर आहे ना त्यांचं. त्याच्यामुळे ते तुम्हाला मी बोललो तुम्हाला बोलत नव्हतो. काही सल्ला त्यांनी योग्य दिला. ते म्हणले कसं आहे वाघमोडे सर आहेत म्हणले तुमच्या जवळ. त्यांचं माझं बोलणं भाषण झालं प्रशासन झालं. एकदा बोलावं म्हणले त्यांना. मी असं ह्याला घालणारच होतो. तरी बी संध्याकाळी आज गाडी येणारच. तुम्ही घाला काही घालायचं करा, त्यात काय, पण माझं असं 4.5 मत आहे 290 आहे. त्याला 500 फूट करायचं आता संध्याकाळी. बिनधास्त करा तुम्ही, पण माझं मत आहे काय इथं खर्च करू जे असं ते असं एकदा घालत आपल्या मनानुसार घालत. मला दाखवतंय ना ते. आता 1 मिनिट बरं का. आता ही लाईन आहे का. आता लाईन जर असली पुढं
हो तर नारळ थोडं थोडं मुंबईला आधी देते. ऐक बरं एक मिनिट हा. हो का, आता इथूनच नारळ थोडा थोडं हलते मला. ते पोराच्या डोक्यात थोडं तिकडे बाहेर नाही थोडं हलकडी हे नारळ लाईन वर गेलं की लगेच हे सांगते पाणी आहे म्हणून. आणि आता काही काही असे हेडो बी आहेत बरं का, उरपाटा चाललं पाणी जर लाईन मध्ये असलं तर नारळ पुन्हा जसा आपला सोयीचा मुंबईत दिलाय का. व्हिडिओ बघून कोणी शिकत नसतं. त्याला काय असतं, व्हिडिओ मध्ये जरी दिसलं तुम्हाला तर त्याच्या मागे पानाड्याचा अभ्यास असतो भरपूर, म्हणून त्याला दाखवतोय. तुम्हाला नुसतं व्हिडिओ बघून काय नसतं, ते व्हिडिओ बघून प्रत्येकाला तसं होईल असं नसतंय ना. तिथे काय थोडा रॉंग दिले तर आणि पण त्याच्या मागे अनुभव असतो त्यांचा, ते पावलांना चालतात म्हणजे ते काहीतरी क्रिया असते ना. आपण नुसतं बघितलं कशी लागते त्यांची. काही आता त्यांचं खरंच असते. हा मग तर मला तर बघा 3 लाईनी फास्ट दाखवत. ही जी लाईन आहे का, इथे एक लाईन आहे बघा, ही लाईन 160 फुटला मला दाखवित आहे. ही लाईन बारकुशी दाखवित आहे, रॉड देखील दाखविते बारकुशी. ही अर्धा पाऊण ही कटली म्हणून मला दाखवित आहे. आता कटली कशी होती समजा, म्हणजे ही आपली कटली कशी होऊन हे पावलावून रान मोजलं 160 फुटाला ती आपली लागलेली आहे, त्या हिशोबात कटली म्हणायचं. असा हिशोब आहे, बाकी काहीच नाही. या अर्धा पाऊण धरायची आपण, जास्त काय धरायची नाही. ही कटली म्हणून धरायची आपल्या हिशोबात. तुम्ही काहीच धरू नका, माझं ऐकत इथं नादी लागू नका. तुम्हाला आता कसं असतंय, आमचं सांगायचं काम आहे, चालला चांगला द्यायचं काम आहे. तुम्ही काय माझे शेजारी नाहीत किंवा नाही जे आहे हे नाहीत, ते जे आहे ते- योग्य बोलणं तुमचं काम आहे. रेल सांगायला मी त्या दुसरा प्रश्न आमचा राहिला. कसं असतंय, शेतकरी मी बी, तुम्ही शेतकरी, त्यामुळं मी सांगायला. शेतकरी मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की या नवीन पाणी पाहायला शिकणाऱ्या शेतकऱ्याचं कसं कन्फ्युजन आहे. आता ते कन्फ्युजन श्री अशोक वाघमोडे सर कसे दूर करतात हे तुम्ही या पार्टमध्ये पाहाल. तुम्ही करा बच्चक आता चालू की कंटिन्यू मध्ये काय दाखवते, बरोबर किती असेल वाटतं पाणी पाणी चालू ना. पाणी 2 इंचच्या पुढे दाखवते मला. त्या लाईनला हो या तिला तर काय 2.5 इंचच्या पुढे 3 इंचच्या पुढे आसपास पाणी घ्यायला लागेल. इथे 2.5 इंचच्या पुढं सेंटरला, ते सेंटर बरोबर आहे का बघा ना आधी. इकडे 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 हे व्हिडिओ मध्ये आलं तर. ओके सेंटर काय अडचण नाही. बघा आता सेंटरला किती दाखवते. हॅलो, हो पोहोचलोय. त्याला नेटवर्क नाही त्यांना. चालू चेक करायला थोडं तुम्हाला अर्ध्या तासाला लावू का जरा, म्हणजे सगळं हे झालं. मला रेंज आहे फुल, माझ्या ह्याच्यावर लावा, काय अडचण नाही. काय त्याला रेंजच नाही, ते आम्ही इथपर्यंत आलो त्याला हे करीत करीत. तुम्हाला 15 ते 20 मिनिटामध्ये फोन लावतो लगेच. लाईन दांडी बरं का, ती लाईन दांडी घ्यायची. आता इथं एक हे माहिती का, बोला ना चालू ना या नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत तालुका कुठला येतो, तालुका माजलगाव जिल्हा बीड. तालुका माजलगाव जिल्हा बीड. आमच्या गावाशेजारील आपले पाहुणेच आहे ते, शिंदेवाडी गाव. यांच्या शेतामध्ये आलेलो होतो आपण आज पॉईंट काढण्यासाठी. आणि ते पण प्रॅक्टिस करतात, त्यांच्याकडे पण रॉड आहेत आणि
सेंटर पॉईंट जसं प्रशांत सर काढतात तसं सेंटर पॉईंट पण काढतात ते. पण एक आता इथं त्यांना कन्फ्युजन फार आहे. इथं आपण हे नुसतं सध्या इथं काही पॉईंट नव्हतं सध्या. पॉईंट नव्हतं हे असंच आपण केलं तर तुम्हाला बघण्यासाठी तुमचं समजा. तर आता इथं एकही लाईन नाही, इथं बिलकुल काहीच नाही म्हणजे. पण यांना मी एक त्यांचं कन्फ्युजन काढण्यासाठी मी काय केलं की इथं पॉईंट काढला एक, आणि त्यांना म्हणलं इथं 2 लाईन आहेत, तर इथं एकही लाईन नाही. तर त्यांचं एक समजा त्यांच्या मनामध्ये ते म्हणतो तेव्हा मी रॉड असाच धरतोय, मग माझ्या हातामध्ये हे होतं आणि तुमच्या हातात कसं काय तिथं हे होत नाही. तर त्यांना एक मी दाखवलं की बाबा कन्फ्युजन कसं असतंय, असं असतंय कन्फ्युजन. आता इथं काहीच नाही, इथं सेंटर पॉईंट आहे. ते म्हणते तिथं 2.5 ते 2.5 ते 2.5 इंची पाणीच्या पुढं पाणी इथं म्हणते, पण इथं सध्या काहीच नाही. म्हणजे असं नवीन शिकताना असं होतं प्रत्येकाला. तशी काय अडचण नाही, पण अभ्यास जर करत राहिलात तुम्ही पुढं पुढं आणखी तर ते कन्फ्युजन बी निघून जाते. काय अडचण नाही. चांगल्या ह्यांच्या संपर्कात राहा तुम्ही, आहेत सध्या संपर्कात, प्रशांत सरच्या संपर्कात राहा, कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ठीक आहे, चला आता आपण ते काहीतरी प्रश्न मध्ये हे करतं धरते बघा हे. ते पहा शेतकरी मित्रांनो, आता त्या पॉईंटला काहीच दाखवत नाही त्यांना. मग अशी दाखवली मगाशी 5.5 इंची पाणी म्हणत होते ते इथं. नाही, तुम्ही दाखवल्यानंतर बघितल्यापासून आपण बघितलं नंतर आता नाही दाखवली. नाही नाही